शनिवारपासून खाली असलेल्या बलरामानाही प्रणाम. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. समुद्रवसने देवी सर्वत्रस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वात्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सच्चिदानंद रूपाय नमोस्तु परमात्मने ज्योतिर्मय स्वरूपाय विषमांगल्य मूर्तये. अशा रीतीने गेले 3 दिवस, आज 4था दिवस आहे. आपण भागवताच्या प्रेमामध्ये हळूहळू अखंड पुढत चाललेलो आहोत आणि सर्वांना फार बरं वाटतंय. वातावरण चांगलं वाटतंय. काल आपण गोकर्णाच्या कथेत बघितल्याप्रमाणे हळूहळू होतं मन एकाग्र होतंय. तो बांबू तेवढ्या करता बसला होता मन एकाग्र करण्याकरता म्हणून. बाकीच्यांची मन भरकटत होती पण गोकर्णाचं नाही. त्यामुळे गोकर्णाला मुक्ती मिळाली. ज्याची मन एकाग्र होतात आणि भागवत पोथी ऐकतात त्यांची मुक्ती ठरलेली आहे. त्याप्रमाणे वातावरण चांगलं आहे. भागवतामध्ये आपण असं बघितलं काल ही सगळी अवतारांची माहिती सगळी विष्णूने जे अवतार घेतले होते सुरुवातीपासून, कारण सृष्टीच्या क्रमापासून मानवजात निर्माण झाल्यापासून जी प्रगत झाली, वर्षानुवर्षे गेली, शतकं गेली, सहस्रकं गेली, पण दरवेळेला सारखं सुरळीत चालेल असं काही नाही. अडचणी येतात, संकटे येतात, मानव निर्मिती संकटे येतात. आणि मग त्यावेळेला आता मॅडम म्हटल्याप्रमाणे परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. कारण त्याचं सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळ बसलं होतं तेव्हा तिथे ठरलेलं आहे हे सगळं विश्व नीट चालेल अशी मी काळजी घेणार आणि शंकर ते ज्या वाईट गोष्टी आहेत ते जाळून टाकणार. ब्रह्माला कामगिरी दिली. ही प्रक्रिया चालू आहे आणि भागवत हे त्याचं फार चांगलं उदाहरण आहे. कितीतरी गोष्टी अवताराच्या बाबतीत झाल्या आहेत. कितीतरी गोष्टी मत्स्य अवतारापासून ते आतापर्यंत आहे. ह्या 7 दिवसामध्ये त्या सगळ्या बसवणं शक्यच नाही. आणि म्हणून आपण 7 दिवसामध्ये गोकर्णाने सांगितलं 7 दिवस भागवत, त्यामुळे आपण 7 दिवसात बसवतो. त्या 7 दिवसामध्ये काही निवडक गोष्टी शेवटी ऐकाव्या लागतात, आपल्याला समजून घ्याव्या लागतात. ते आपण घेतोय का आज. आता कृष्ण अवतार समजून घेण्यापूर्वी फक्त उल्लेख 2 गोष्टींचा करतो आणि आपण तिकडे जाऊ. एक चुकून धरून गेलं माझ्याकडनं काल, तर वय झालं त्याचाही परिणाम वाटणार. तो हा समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातनं जे बाहेर पडले सगळे, त्यात आपण विष कुठे घेतलं आपण काल. अजून आपण विष घेतलं नाही बघा. आता घेऊ आपण विष. पण तशी परमेश्वराला ती काळजी आहे. तो कोणाला घेऊन देणार नाही विष. ते विष बाहेर पडल्यावर देव घ्यायला तयार नाही आणि ते दानवही घ्यायला तयार नाहीत. कोण घेणार. बाकीच्या गोष्टी तर झाली भांडणं, काम घेणं वगैरे सगळं, लक्ष्मी. मग शंकराला सांगितलं देवाने, शंकरा तुम्ही घ्या हे आता. शंकर पार्वती दोघांनी विचार केला. पार्वती म्हणजे काय करणार आता. शंकर म्हटलं हे मानव जातीचे कल्याण करता येणं, मग मी घेणार, काय होणार नाही तुम्ही. आणि मग शंकराने विष प्राशन केलं म्हणून त्याचं नाव पडलं नीलकंठ. पण किती देव हे नेहमी चातुर्याच वागत असतात ना. कृष्ण हे त्याचं अगदी टोक आहे खरं. म्हणजे ते विष घेताना सुद्धा शंकराने किती काळजी घेतली बघा. स्वतःची काळजी घेतली, समाजाची काळजी घेतली. त्याने आपल्या कंठामध्ये ठेवलं, पोटात जाऊ दिलं नाही, डोक्यात जाऊ दिलं नाही. कारण म्हणजे मग पोटात गेलं तर आपण संपून जाऊ, डोक्यात जाता कामा नये, डोकं फिरेल. म्हणून त्यांनी कंठातच ठेवलंय. तेवढ्याकरता मग ती गंगा अवतरली, गळ्यात नाग. ही सगळी काळजी केली त्यांनी की कंठ शांत राहावा, विषाची जळजळ होऊ नये म्हणून. आणि ह्या सगळ्यावर आणखीन रामबाण उपाय तो म्हणजे राम नाम सुरू केलं. राम नामाचं महत्व असं आहे की त्यामुळं शंकराला कंठाला काही त्रास झाला नाही. अतिशय प्रभावी औषध. राम रक्षा रोज एकदा तरी म्हणावे.
जप एकदा तरी करावा, फरक पडतो. आपल्या चित्तवृत्तीमध्ये फरक पडतो, मन एकाग्र होतं, त्याचीच गरज आहे आज. भागवत दुसरं काय सांगतो. त्याप्रमाणे शंकराने विष घेतलं आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मिटला. आपला हा मुद्दा काल राहिला होता. दुसरा एक मुद्दा राहिला आहे, तो म्हणजे असा की भागवत हे 2-3 वेळेला सांगितले गेलं अनेक दोघांकडनं. ब्रह्मापासून सुरुवात झाली, चतुश्लोकी भागवत सांगितलं ते आपण पाहिलं काल. आणि शेवटी नारद, आपण काल म्हटल्याप्रमाणे नारदाला विडा दिला होता आणि तिन्ही जगामध्ये मुक्त संचार करायला आवडायचं नारदाला. गाठी भेटी घ्यायच्या, चौकशी करायची, प्रश्न समजून घ्यायचे, मदत करायची, सल्ले द्यायचे. काल म्हणलं ना, वाल्मिकींना तुम्ही रामायण लिहा सल्ला दिला नारदांनी, व्यासांना सल्ला दिला तुम्ही महाभारत लिहा, भागवत लिहा तुम्ही. ही श्रेष्ठ अशी नारदाची उंची. नारद म्हणजे पुन्हा पुन्हा मी तो मुद्दा सांगतो, मला कल्पना आहे, पण आपण योग्य प्रकारे आपले जे पूर्वज आहेत त्यांची माहिती घेतली पाहिजे. ऋषीमुनी, देवदेवतांना योग्य त्याप्रमाणे आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, कळलं का नारद, हे अगदी पूर्णपणे डोक्यात काढून टाकू आपण. हा श्रेष्ठ ऋषीमुनी ब्रह्माचा पुत्र येतो, त्यांनी सांगितलं भागवत. त्याचा एक प्रसंग काल राहिला. असेच आपले चालले होते भजन करत, वीणा वाजवत, चौकशी करत करत, आणि यमुने काठी गेले, गंगे काठी गेले, फिरतायत. व्यास म्हणले, काय नारद म्हणे कुठे इकडे तुम्ही असे? नारद म्हणे म्हणले, मी आता फिरत होतो, पण एक जरा चमत्कारिक दृश्य दिसलं म्हणले. हो, काय दिसलं म्हणले असं? हो म्हणले, एक स्त्री होती आणि ती रडत होती. इतर स्त्रिया तिला वारं घालत होत्या आणि समोर 2 म्हातारे दिसणारे तिचे पुत्र होते. ते अर्धवट जागे होते, बेशब्दच होते, जवळ होते. आणि ती रडती आई होती त्यांची. आईपेक्षा ते मोठी दिसत होते, आईपेक्षा म्हातारे दिसत होते. ते राहत नव्हतं म्हणजे फार रडत होती. मग म्हणले मी गेलो तिथे, तिला विचारलं, बाई काय आहे? ती म्हणली, या तुम्ही मुनी इकडे या, मी सांगते काय. तिच्या जवळ गेले नारद मुनी. म्हणजे काय प्रश्न, काय अडचण, काय तू का रडतीयेस? हे कोण आहेत शेजारी आहे आणि ह्या बायका कोण आहेत दुसऱ्या? म्हणजे ऐका, मी म्हणले भक्ती आहे, भक्ती. माझं नाव आहे भक्ती आणि माझ्यासमोर दिसतायत ना, जवळजवळ बेशुद्धावस्थेमध्ये आहेत, तडफडतायत, रडतायत, ती माझी मुलं आहेत. एकाच नाव आहे ज्ञान आणि एकाच नाव आहे वैराग्य. ते वाढतच नाहीत म्हणले. ते खात पित नाहीत, काही नाहीत, सुदृढ होत नाहीत काही. ह्याला कलियुगाची बॅकग्राऊंड आहे बघा. कलियुग सुरू झाल्यामुळं मानवजात हळूहळू कशी बिघडायला लागली, त्याचं रूपक आहे. भक्ती म्हणाली, ज्ञान वैराग्याला काही किंमत राहिली नाही. काय करावं म्हणते यांना? कसं सुधारावं यांना? कशी हत्ती द्यावी त्यांना? आणि आपण तर मुक्तीबद्दल बोलतो, मुक्ती कशी मिळणार? आणि म्हणजे बायका बाकीचे कोण आहेत? ते म्हणजे नद्या आहेत, त्या मला वारा घालत आहेत. बरं, मी मार्ग सांगतो म्हणजे तुला. नारद मुनी म्हणले, मी तुला मार्ग सांगतो. पण तिघांना घेऊन निघाले नारद मुनी. काय करावं असा विचार पडला. पुढे गेले. मग त्यांनी पुष्कळ यज्ञ केले, अमक तमक केलं, अनेक उपाय असतात ते केले. त्या मुलांमध्ये काही फरक पडला नाही, काही फरक पडला नाही, तसेच राहिले. वर्ष गेली बरीचशी. आणि मग काय करावं कळे ना. भक्तीने सांगितलं होतं तुला घाटात सुरुवातीला. म्हणजे हे असं झालंय, पण सुरुवातीला किती चांगलं होतं. आता पुढचं आहे का, फार महत्वाचं आहे. ती म्हणाली, माझा जन्म झाला द्रविड देशात. भक्तीचा जन्म द्रविड देशात झालेला आहे. त्यानंतर हजारो वर्ष गेल्यानंतर अगदी काही दिवसापूर्वी, म्हणजे 1000 वर्षापूर्वी, भक्ती संप्रदाय अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झाला मद्रासमध्ये, तामिळनाडूमध्ये. भक्ती म्हणते, मी वाढले तिथे तामिळनाडूमध्ये, म्हणजे द्रविड भाग. नंतर कर्नाटकात गेले आणि कर्नाटकात म्हणजे इतका बहर आला, मला इतकं चांगलं वाटलं, इतकी माझी वृद्धी झाली, माझी खूप प्रगती झाली कर्नाटकामध्ये.
मग मी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला बरं वाटलं, म्हणजे काही ठिकाणी चांगलं हे झालं आहे. मग पुढे गुजरातमध्ये सरकले. तिथं म्हणजे वाईट अनुभव आला. म्हणजे गुजरातमध्ये वाईट अनुभव आला. मग मी यमुनेकाठी आले. इथं मला बरं वाटतं आता, म्हणून मी इथं हिंडते. हे नारदानी ऐकलं होतं सगळं हे, पण काही फरक पडत नव्हता. त्या मुलांमध्ये फरक पडत, याच्यात फरक पडत नाही. आणि मग त्याला सल्ला दिला नारदाला. परमेश्वर कुठून तरी सल्ला देतात, शुकाकडनं, व्यासांकडनं सल्ला दिला की भागवत वाचा, भागवतामुळे फरक पडेल. मग नारदानं त्याप्रमाणे भागवत त्यांच्याकडे म्हणून घेतलं. यमुनेकाठी, गंगेकाठी भागवताच्या सारख्या निमिषारण्याचं काल मी आपल्याला सांगितलं. ऋषीमुनी होते तिथे, सांगायला शुकदेव आहेत, समोर सूत आहेत, शौनक ऋषी सगळ्यांचे नेते आहेत. सांगता सांगता व्यास ऐकायला येतात. व्यासाचा मुलगा शुक सांगतोय भागवत आणि व्यास ऐकताय, आपला मुलगा सांगतोय म्हटलं किती आनंद वडिलांना झाला असेल. भागवत पूर्ण झालं आणि नंतर मग ह्या भक्तीला बळ आलं, मुलांनाही बळ आलं. आनंदानं मग ते नाचायला लागले पुढे. असा परिणाम भागवताचा होतो. आपण जर शांतपणे मन एकाग्र करून भागवत ऐकलं, भागवतल्या कथा ऐकल्या, तर इतकं मनाला चांगलं वाटतं, शांत वाटतं, समाधान वाटतं. दुसरं आपल्याला काय पाहिजे असं संसारामध्ये? आपण म्हणतो पण पैशाने प्रश्न सुटत नाहीत सगळे. कुठंतरी शेवटी समाधान लागतं, मनापासून समाधान लागतं आपल्याला. रुखरुख रुखरुख असलं चांगलं नाही. गडगडचे पैसा आहे पण काही तर रुखरुख असते, मग समाधान मिळत नाही. असं समाधान या ठिकाणी मिळायला लागलं. त्याला नारद कारणीभूत झाले. म्हणजे किती जणांवर नारदाने उपकार केले. आणि मुख्य साधन त्याचं आहे म्हणजे कृष्ण भक्ती, भागवत. ह्या दोन गोष्टी काल राहिल्या होत्या सांगायच्या. त्या सांगितलं म्हणजे न्याय दिल्यासारखं होईल, म्हणून आपल्या परवानगीने थोडासा वेळ घेतला. आता म्हणल्याप्रमाणे आपण त्या कळसाध्याय ज्याला म्हणतात तो, पण हा कळसाध्याय नाही. अजून 2-3 दिवस आपल्याला विचार करायचा आहे कृष्णाच्या गोष्टीचा. भगवान कृष्ण म्हणजे हे सगळ्या भागवताचा आत्मा, सगळ्या भागवताचा सार. त्याची माहिती घेणं हे इतकं ते म्हणजे असतं ना, अवीट गोडी म्हणतात. एखादा पदार्थ आपण फार दिवस जर खाल्ला नाही ना, तसं वाटतं की खावा म्हणून आपल्याला बरं वाटतं. आपले मित्र म्हणा किंवा घरात सांगतात की बाबा बटाटे वडा फार दिवस खाल्ला नाही, बटाटे वडे करा. बटाटे वडे करतात, पहिला खाल्ला, दुसरा खाल्ला, बस बस पर्यंत पोट भरत आहे. ह्याच्या नेमकं उलट भागवत कथेचं आहे. तुम्ही जशा कथा सांगत जाता, ऐकत जाता, असं तुम्हाला असं वाटतं आणखीन ऐकावं, आणखीन सांगावं. त्या गोडीला मर्यादाच नाही. एकामागून एक त्यातनं नवीन काहीतरी मिळतं, आवडतं मनाला, मनापासून आवडतं. काही द्यावं लागत नाही, पैसा नाही, नैवेद्य नाही, काही द्यावं लागत नाही. कथा नुसत्या ऐकत राहायच्या. सुदैवानं जगामध्ये हा एकमेव असा देश आहे की जिथं हे सगळं हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे, हजारो वर्ष चालू राहणार आहे या सगळ्या कथा. कृष्णासारखं तर व्यक्तिमत्व झालंच नाही, जगात कुठे झालं नाही. त्याला तुलनाच नाही. त्याला सांगावं तेवढंच गुणवर्णन कमीच पडतं. किती बाजूने विचार करावा कृष्णाचा बघा. लहानपणापासून आपण गोष्टी ऐकून असतो, मुलांना फार आवडतात. आता ह्या रूपातला कृष्ण म्हणजे अगदी गोंडच दिसतो. मुळात लहान मुलंच फार गोंडच दिसतात, अगदी निष्पाप असतात. निष्पापपणा बघावा तर लहान मुलांच्या डोळ्यात नेहमी डोळे असतात. फार बरं वाटतं बघायला. 3-3, 4-4, 5-5 वर्षाची मुलं, अगदी छान वाटतं हे. त्या रूपातला कृष्ण बघायला कोणाला आवडणार नाही? सगळ्यांना आवडतो. सगळ्या भारतीयांनी प्रेम केले त्याच्यावर. कितीतरी कथा त्याच्यावर आल्या सगळ्या. तेव्हा अशा अनेक पैलू असणारे कृष्ण आहे. जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. कृष्णाचं वैशिष्ट्य म्हणजे तो देव म्हणून जन्माला आला आणि देव म्हणून संपला. एकमेव अवतार असा आहे हा. त्याच्या आधीचा राम आहे. ते रामाची बॅकग्राऊंड समजली की कृष्ण आणखीन चांगला समजतो. थोड्या वेळात आपण रामाचा विचार करू. आपल्याला भागवतामध्ये त्याचा पण उल्लेख आहे, त्याचा समावेश आहे.
राम आणि कृष्ण, 7वा अवतार आणि 8वा अवतार. हे अवतार घेताना उद्दिष्ट काय होतं? कशाकरता अवतार घेतला? रामाचा अवतार का झाला? कृष्णाचा अवतार का झाला? हे फार महत्त्वाचे समजून घेणं आवश्यक आहे. राम हा बघा एक मनुष्य म्हणून वाढला, राजा म्हणून वाढला. तुम्हाला कधीही देवत्व त्याच्या वागण्यात दिसणार नाही. वर ठरलं होतंच तिथे सगळं, तू मनुष्य म्हणून जगणार. हे रामाचं काम काय सगळं आहे एक नाटकच आहे. विष्णूने तयारी केलेलं, ब्रह्माने तयारी केलेलं. हे पण कोणा करतात नाटक? सामान्य माणसं करतात नाही. असं काहीतरी झालं होतं की जे विष्णूने आधी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला संकट येईल धर्मावर त्यावेळेला मी अवतार घेईन. असं काय संकट आलं होतं? आपल्याला नावं माहिती आहे पण त्याचं व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला, त्याचं महत्व माहिती आहे आपल्याला. त्या संकटाचं स्वरूप किती व्यापक होतं, भयानक होतं हे माहिती आहे आपल्याला. ते म्हणजे रावण. रावणानं सीतेला पळवलं त्यामुळे राम गेला आणि मध्ये युद्ध झालं एवढं आपल्याला माहिती असतं. पण हे अगदी निमित्त आहे फक्त. हे खरं कारण नाही, रामायणाचं आहे. रामाचा अवतार झाला त्याला फार मोठं कारण आहे. नुसतं रावण, पण रावण म्हणजे काय? कोण होता रावण? रावण हा मुळात विष्णूच्या दरबारामध्ये जय विजय नावाचे होते पहारेकरी. त्यांच्या उद्धटपणामुळं विष्णूने त्याला शाप दिला होता, तुम्ही खाली झालं म्हणून. मग ते रावण आणि कुंभकर्ण असे निर्माण झाले. जय विजय पाहिला विष्णूच्या दरबारात, ते खाली आले. आणि तो रावण इतका वाढला मोठा की त्याची हद्द, त्याने एकदा अयोध्येवर हल्ला केला होता रामाच्या आधी. खाली दक्षिणेकडे केलेला आहे. हा रावणाचा प्रभाव विलक्षण आहे. मी बोलता बोलता केव्हा तरी आपल्याला सांगितलं होतं की भारतीयांनी ह्याच्या भौगोलिक सीमा आहेत ना, ह्याचा विचार आपण आत्ता करतो राष्ट्र म्हणून, देश म्हणून. हा पूर्वी नाही आहे असा विचार. मानव जातीच आहे. मंत्रपुष्पांजली उल्लेख आहे त्याचा, अथर्वशीर्षामध्ये उल्लेख आहे त्याचा, परमेश्वराचा उल्लेख आहे, विश्वाचा उल्लेख आहे. भारत म्हणून, देश म्हणून असा उल्लेख नाही कुठे. रावणाचे आजोबा होते टांझानियामध्ये. टांझानियात एक आश्रम होता. इथे मेरू पर्वत आहे अजूनही. तिथं आश्रम होता रावणाच्या वादी, त्यांच्या आजोबांचा. तिथेही मुलं वाढली, तिथेही मुलं शिकली. सारखं जाणं येणं चालू आहे बघा. पुढं मग आता तुम्हाला सांगतो मी त्यावेळेला की किती चलनवलन मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेला. आणि आता सिद्ध झालंय, आता सिद्ध झालंय की भौगोलिक दृष्ट्या हा इतका विचार होता. अनेक लोक गेले तसे. पाताळ म्हणजे काय? वामन कुठे गेला? मेक्सिकोला गेला. मेक्सिकोच्या गॅझेटियरमध्ये, गव्हर्नमेंट गॅझेट, त्या उल्लेख आहे की भारताचा आमचा संबंध असा आहे म्हणून. दुर्दैवानं हे आपल्याला सांगितलं नाही. जेव्हा होतं तेव्हा ते दाबून ठेवण्यात आलं आहे. वातावरण कितीतरी शतकं प्रतिकूल आहे, सत्य असून सुद्धा झाकून ठेवले गेले. आत्ताशी सत्य यायला लागले, लोक लिहायला लागले, लोक बोलायला लागले विज्ञानाच्या सहाय्याने. अगदी अनेक उदाहरण तुम्हाला ठेवलं. पूल आहे लंकेचा, तो मानव निर्मित आहे. हे अमेरिकेने सांगितले की आम्ही टाळा वाजवलं, बाबा छान आहे म्हणून. आमच्याकडे डोकं चालतंय. डोकं चाललं तर ह्याला काय डोकं असं म्हणतात लोक त्याला. अनेक गोष्टी अशा येतात. तो सुग्रीव जेव्हा एकत्र येतो सांगतो पण काय त्याच्या आधी आपण रामाचं बघू. आणखी रावणाचा व्हॉल्यूम एवढा मोठा आहे की भारतातला पुष्कळचा भाग याच्यामध्ये त्याचा दरार आहे. संबंध भारतामध्ये 3 महत्वाची राज्य होती. एक दशरथाचा अयोध्या आहे, खाली किष्किंध आहे तुंगभद्री काठी, तिथं सुग्रीव आणि वाली, आणि खाली लंका, रावणाची लंका. त्या रावणानं कुबेराला हाकलून दिला होता भावाला. पण ती लंका कुबेरा करता तयार विश्वकर्म्याने केली होती. आजोबाने विचारलं कुबेराने, कुठं जाऊ मी आता? मी शिकलो, विद्या घेतली मी, संपत्तीची लक्ष्मीची वगैरे सगळी, आता मी कुठं जाऊ? ते म्हणले तुझा लंकेत, ती चांगली, तिथं कुबेर गेला. रावण शिकतोय, विभीषण शिकतोय, 4 भावंड ती, कुंभकर्ण.
त्यांचं सगळं महत्वाचं शिक्षण झालं गोकर्ण महाबळेश्वरला, नॉर्थ कर्नाटक. तिथेही मंडळी भावंड शिकली तिथे. तिथे आपल्या जवळ आहे बघा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र, तिथे भावंड शिकली गोकर्ण. आणि रावण गेला तिकडे परत. पण तो तसा आक्रमक होता, त्याला 10 तोंड वगैरे काही खरं नाही बरं का, जबडा मोठा होता, बाकी दुसरं काही नाही. पाहिजे राक्षस देव ह्याच्यात काही फार फरक नाहीये, वृत्तीमध्ये फरक आहे, दिसण्यामध्ये काही नाही. ती शिंग काढायची, नंतर 10 तोंड वगैरे काही अर्थ नाही करत असं नव्हतं. त्या वृत्ती होत्या देवदानवांच्या, म्हणजे दानवांच्या वृत्ती होत्या त्या. देवांच्या म्हणजे चांगल्या, पण देवही मध्येच गंमत करायची का आपण बघितलं आणि कळलं. असा तो रावण शेवटी शिकल्यानंतर गेला टांझानियाला. नेहमी जाणं असायचं, विमान होतं, रेग्युलर विमान सर्व्हिस होती. कशाच्या आधारे काय अजून सिद्ध झालेलं नाही, चरबीच्या वगैरे असं काही म्हणतात. कृष्णाला भेटायला सुद्धा शाल्य यायचं इराणमधून विमानाने, रावणही जायचा. तर रावणाने प्रश्न विचारला म्हणणारा की तुम्ही एवढा शिकलो झालाय, शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली, जाऊन आलो पडीवर कैलासाला, आता मी कुठे राहू, म्हणजे काय करू. त्याने सांगितलं अरे आपल्या हक्काचं तुझा भाऊच आहे म्हणले तिथे लंकेत, जा म्हणले तिथे. ते महाराज गेले. ह्याच्या वृत्तीमध्ये फरक आहे, कुबेराच्या वृत्तीमध्ये फरक आहे. तो भांडला, म्हणला तुझा म्हणला काही मला देऊन टाक म्हणले. कुबेर काही भांडकर नव्हता, तो आपला सात्विक वृत्तीचा होता. ते ओळखलं हे महाराज कसे आहेत म्हणते. ठीक आहे म्हणला, मी जातो म्हणला. त्याने विमान दिलं त्याला, तो कैलासावर गेला कुबेर. रावण राहिला लंकेमध्ये. मोठ्या प्रमाणात रावणाचं राज्य पुढे वाढलं, भारतभर पसरलं, इतरत्रही पसरलं. म्हणून त्या रामाचं महत्व जगभर पसरलं. अशा रावणाचा पराभव केला. कुठे कुठे पसरलं बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुस्तकात आली चांगली, पुन्हा ओकांचं पुस्तक चांगलं आहे, दुसऱ्या अलीकडच्या ओकांचं पुस्तक चांगलं आहे. तुम्ही ऐकलं नसेल पण जरूर ऐका. रोम हे शहर राम नावाच्या 2 भावंडांनी वसवलेले आहे. त्या राम नावावर रोम नाव पडलं. जे होली रोमन एम्पायर म्हणतात, पवित्र रोमन साम्राज्य म्हणतात, जे खरं युरोपभर पसरलं होतं. त्यानंतर ते इंग्लंड वगैरे फ्रान्स वगैरे झाले, पण होली रोमन एम्पायरची राजधानी रोम होती. आणि आजही त्या रोम शहरामध्ये जे काही चित्र मित्र दाखवायचे काय म्हणतात त्याला, ते तिथं रांजण आहे. त्या रांजणामध्ये रामकथाचे चित्र आहेत, रामकथेची. एक युनेस्कोचं ऑफिस आहे रोम या ठिकाणी. जेवणाकरता ते मोठं हॉल वगैरे असं आहे. तिथं सीता अग्नी प्रवेश करती अशी चित्र आहेत आजही. शक्यता ज्याला त्यांनी जर गेला तर बघून घ्या. आता राम कुठे, रोम कुठे. पूर्वेकडे जाऊ आपण आता, इंडोनेशिया. काही महिन्यापूर्वी तो राष्ट्रपती आला होता ना, तो काय म्हणाला, तुमचा आणि आमचा DNA एकच आहे म्हणला. इंडोनेशियाची विमान सेवा आहे, त्याच नाव आहे गरुड विमान कंपनी, त्याच नाव आहे. आणि इंडोनेशियामध्ये रामाचं मोठं शिल्प आहे, जगातलं मोठं, ते इंडोनेशियात बाली बेटर वगैरे असं काहीतरी आहे. आणखीन अलीकडे या, ते तर आम्ही समक्षच पाहिलंय, थायलंड. गेले कितीतरी वर्ष थायलंडचा राजा राम हे नाव लावतो. तो गेल्या वर्षी तो मेला 10वा. आम्ही गेलो त्यावेळेला आमचे 2 विद्यार्थी होते तिथे. आम्ही ट्रिपला गेलो होतो केसरीच्या, पण त्याने आम्हाला फिरून दाखवलं. त्यावेळेला 10वा राजा होता, त्याला 10th रामा असं नाव होतं. थायलंडचा राजा, त्याचं नाव राम. मग आम्हाला टूरवाल्याने आपल्याला काही दाखवलं, पण काय झालं, थायलंड आणि म्यानमार, सिंगापूर यांच्यासारख्या लढाया व्हायच्या. त्यात राजधान्या बदलल्या थायलंडच्या, उद्ध्वस्त काय गेल्या. तुमचा विद्यार्थी होता, तो म्हटला सर तुम्हाला उद्ध्वस्त झाल्या काही राजधानी दाखवतो, आत्ताशी पण राजधानी दाखवतो. आम्ही गेलो बघा राजधानी. पुढे काय सांगतो ऐका. थायलंडच्या राजधानीमध्ये 3-4 असे हॉल आहेत जिथं रामायण कोरलंय. आणि रंगाचे ब्रश हातात घेऊन, शिड्या घेऊन माणसं थांबली. जरा कुठं काही खराब झालं की लगेच दुरुस्त करायचं. रामाची भक्ती एवढी थायलंडमध्ये. हिंदू मुसलमानांचा संघर्ष मलेशियामध्ये, इंडोनेशियामध्ये, थायलंडमध्ये अजिबात नाही, अजिबात नाही. उलट बुद्धाचं मोठं मंदिर असावं, शेजारी विष्णूचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे.
थायलंडचे लोक भक्तिभावानं पूजा करतात, नवस करतात, मला मुलगा होते, मला मुलगी होते, विष्णूला भक्ती करतात, पूजा करतात, आराधना करतात, मनापासून करतात. हा इम्पॅक्ट आहे रामाचा. त्याचं जे राजधानी आहे थायलंडची, त्याचं नाव आहे आयाथुया, म्हणजे अयोध्या. हा एवढा विलक्षण प्रभाव रामाचा सगळ्या भागावर आहे. आता असा हा रावण, तो आणि वाली, रामाने वालीला का मारलं, लोक टीका करतात त्याच्यावर, पण आपण दुसरी बाजू समजून घेत नाही. वालीला जर रामाने मारलं नसतं तर रावण आणि वाली एक आले असते. तुम्हाला माहिती असेल, रामाच्या आधी रावणाला धडा शिकवलाय दोघा जणांनी. एक वाली आणि दुसरा सहस्रार्जुन. मध्य प्रदेशमध्ये नर्मदे काठी सहस्रार्जुन मोठे हात बीत पसरून नदीत बसला होता, बायका आंघोळी करत होत्या त्याच्या, आणि रावण भारभर भटकायचा ना, तो आला तिथे खाली, लागला पूजा बिजा करायला. पाणी कुठे पण अडवलं नेहमीवर. ते बघितलं वर कोणतरी आहे, त्याशी भांडायला गेला. सहस्रार्जुनाशी भांडायला रावण गेला. सहस्रार्जुन तो त्याने रावणाचा पराभव केला आणि घरी आणून पिंजऱ्यात ठेवून दिला. राम म्हणले काय करणार त्याला. काही दिवस गेले, रावणाचे आजोबा पुलस्त्य टांझानियाला होते, त्यांच्या काळात ही गोष्ट गेली. केल्यावर ते आले आणि सर्वजण म्हणाले, अरे तू लहान आहे रे, खोडकर आहे, पण जरा दे म्हणले सोडून त्याला, म्हणले कशाला ठेवलायस म्हणले. आता पुलस्त्यांचं एवढं वजन आपल्या आताच्या भाषेत, म्हणजे त्यांनी मान्य केलं सहस्रार्जुनाने, रावणा दिलं सोडून. फक्त खाली गेला पुन्हा लंकेत, थांबते कुठे, सारखे फेऱ्या चालू आहेत ना. पण तो उत्तर केरळमध्ये आला, तिथं वाली सध्या करत बसला होता कर्नाटकच्या बाजूला. तिथं गेला आणि त्याच्या काहीतरी खोड्या करायला लागला. वालीने बघितलं कोणाचे आणि असं धरलं मुंडकं त्याचं आणि उचलला त्याला, आणि दोघांचं तिथं युद्ध झालं एक प्रकारे. रावणाचा पराभव झाला. दुसरा वाली आणि सहस्रार्जुन यांनी रावणाला धडा शिकवला होता. आणि अशा वालीचं मोठं साम्राज्य होतं हे. सुग्रीवाला त्याने पळायला लावलं होतं, ते गुहेत लपले होते, गैरसमज झाला वगैरे, मी सविस्तर सांगत नाही बस, आता तुम्हाला माहिती आपल्याला कृष्णाकडे वळायचे. मग वाली मागास लागला त्याच्या सुग्रीवाच्या, सुग्रीव ठप्पल. असा वाली आणि रावण हे दोघं एकत्र आले असते तर काय झालं असतं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कुठं रक्षण झालं असं धर्माचं, कशी वाचली असती मानवजात. रावण खोडकर आहे, वाली तसंच आहे. हे दोघं एकत्र आले म्हटल्यानंतर भारतभर काय वाढलं असतं, अधर्म वाढला असता. त्यामुळं कसं का विना गमती करून काहीतरी करून वालीला मारायला लागलं. रामाने वालीला मारलं, तसं हे खरं कारण आहे. झाडामागं कोण बसला, वालीचं काय चुकलं होतं हे काही खरं नाही बोलण्यामध्ये. राजकारणात तुम्ही उतरला की कोणत्या उद्देशाकरता करताय काम हे महत्वाचं आहे. शत्रूला मारावंच लागतं. भारतीय संस्कृतीमध्ये असं कधी शिकवलं नाही, ह्या घरात माते की तो घाल पुढे करा म्हणून. ते सांगितलं नाही, रामाने पण सांगितलं नाही, कृष्णाने पण सांगितलं नाही. आपल्या कवडे हळवल्या पण डोक्यात काहीतरी, त्याला काय अर्थ नाही. आता ते हळूहळूच बदल होतोय, चांगला दृष्टिकोनच बदलतोय आणि तो योग्य आहे, तो पारंपरिक आहे, धार्मिक आहे, तो सनातनी येतो आणि चांगला येतो. म्हणून रामाने वालीला मारला. त्याला मारण्यामध्ये हित होतं. स्वतः राम क्षत्रिय आहे, क्षत्रिय धर्माप्रमाणे हे धर्म रक्षण करणं आवश्यक आहे. शिकला तर वशिष्ठाने शिकवलं होतं त्याला. योग वाशिष्ठ म्हणजे काय, राम लहान असताना वशिष्ठाने केलेला उद्देश आहे. राम वैतागला होता सुरुवातीला, चांगल्या अर्थानं, पण विवेकाने फिरून आला लहानपणी. भारतातल्या अनेक ठिकाणी धर्मयात्रा वगैरे केल्या आणि त्याला विषण्ण झाला होता. तेव्हा वशिष्ठाने समजूत काढली की तू कसं वागला पाहिजे, तू राजपुत्र आहेस, क्षत्रिय आहेस तू. अशा स्त्रियाचा धर्मच आहे तो की वालीसारख्याला मारणं आवश्यक आहे, म्हणून वालीला मारणं. काही चुकलं नाही रामच त्याच्यामध्ये. आणि म्हणून रावणाचा पराभव करावा लागला शेवटी रामाला. आता पुढे बघा कसं आहे,
राम सुरुवातीला निघाला अयोध्येतनं, ते लग्न झालं, सीता वगैरे निघाला, तेव्हा सुद्धा परिस्थिती कशी बघा, काही प्रश्न पडतात आपल्याला रामबद्दल सुद्धा. मी सांगतो याचा अर्थ बघा, एक सूत्र असं की राम हा माणूस म्हणून राहिलाय, राजा म्हणून राहिलाय, तसा कृष्ण नाही. हा फरक आहे दोन्हीतला, ही बॅकग्राऊंड आहे. आणि मग कैकेयीची भूमिका ती माहिती आहे, मी विस्तार करत नाही त्याचा. उद्या राज्याभिषेक ठरलाय रामाचा, दशरथाने ठरवलं, आणि आता राज्याभिषेक होणार, त्याचे सूत्र देणार आपण म्हातारे झालो, निवृत्त व्हायचा का. कैकेयीची आठवणी, तिला दिलेलं वर. कैकेयी फार सुंदर होती, शूर होती, युद्धामध्ये मदत करायची दशरथाला, त्याच्या रथावर असायची, तिला वर दिले होते. तो वर आता लागू पडला. तिने सांगितले आम्हाला वनवासात पाठव आणि माझ्या मुलाला राजा कर. काहीच चालत नाही. बरं आधी तयारी नाही, काही एकदम कसं काय घडलं हे. एवढा मोठं अयोध्येच्या दशरथाला किती महत्व आहे. फार कर्तव्य होता, शूर होता. लंकेत राम जेव्हा सीतेला घेऊन बाहेर येतो तेव्हा स्वर्गात सगळे देव ऋषीमुनी असतात, त्यात दशरथ पण असतो आपल्या मुलाचा प्रताप बघायला. इतका मोठा दशरथ आहे. त्या शेवटी दशरथाला ते मान्य करायला लागतं. राम वनवासात येतो, 10 वर्ष चित्रकूटमध्ये असतात. नंतर मग खाली खाली उतरतात, पंचवटी नाशिक जवळची, तिथे जवळजवळ 2 वर्ष राहतात, 1-1.5 वर्ष राहतात. तिथे सीतेला रावण बघतो. रावणाला आपल्या बहिणीकडनं कळतं, तिचं नाक कान कापल्या म्हणून. ती सांगते बाबा तो असाच आहे, त्याने नाक कान कापलं, तू काय करतो भाऊ एवढा मला शूर इतका. 12-13 हजार राक्षस तिथं मारतात राम लक्ष्मण मिळून दोघं 12-13 हजार कट्या ठेवलेल्या असतात सेवेकरता, संरक्षणाकरता रावणानं पंचवटीला. असं साम्राज्य असतं रावणाचं. हे केवढा धोका आहे अयोध्येला, संबंध देशाकरता, समाजाकरता. समजा देश शब्द नाही त्यावेळेला. म्हणून रामाने रावणाला तिथपत येऊ दिलं नाही. पण ते कानावर पडलं की आपल्या बहिणीकडे बघू शकतो आपण कसं काय. म्हणून रावण बघायला आला. बद्दल मी शॉर्टकट घेतो आपल्याला. हे रावण बघायला आला तेव्हा तिथं राम नव्हता, लक्ष्मण होता, सीता होती. आणि मग पुढचं नाटक घडलं. सीतेला बघितलं, त्याला ती आवडली फार. वेश बदलून गेला, भिक्षा मागणं वगैरे प्रकार झाले सगळे, आणि तिथून तिला घेऊन गेला. इथं सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. वाल्मिकी रामायणामध्ये ह्याला पुरावा आहे. प्रत्यक्षात सीतेला रावण देऊ शकला नाही. एका श्लोकामध्ये उल्लेख आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा मी काढून देईन तुम्हाला. सीतेची सावली गेली, कारण सीतेच्या इच्छेविरुद्ध रावणाला नेणं शक्यच नव्हतं. रावणाला शाप होते ना. रावणाला सगळ्यात मोठा शाप काय होता, एक तर वन होता चांगला. शंकराला तपश्चर्या केल्यावर रावणाने वर मागितलं. शंकर म्हणजे वर माग. काय वर मागायचं नाही म्हणले, मला वर तुम्ही काहीतरी मोठा द्या. मला म्हणले मृत्यू कधीच येता कामा नये, अमर असलं पाहिजे. शंकर म्हणजे ते काही शक्य नाही म्हणते. पण एक सांगतो म्हणजे तुला, मनुष्य जात सोडली तर तुला कोणी मारू शकणार नाही. म्हणून तो राम मनुष्य रूपाला आहे बघा. एवढ्या करता हा वर आहे. रावणाला मारण्याकरता माणूसच पाहिजे. देवाचा उपयोग नाही, गंधर्वाचा उपयोग नाही, राक्षसांचा उपयोग नाही. असं तो राम आहे. म्हणून रावणाने जेव्हा सीतेला उचललं त्यावेळेला आणखीन एक दुसरा हे आहे, ती तो शाप आहे रावणाला. रावण जेव्हा असं फिरायचा आणि आश्रमाबद्दल जायचा ऋषीमुनीला त्रास द्यायला, ती यज्ञ करू देत नव्हता. तक्रारी केलेली आहे अगस्त्य ऋषींनी वशिष्ठांकडे. भाऊ त्यांचे उत्तर भारतामध्ये वशिष्ठ, दक्षिण भारतामध्ये अगस्ती. अरे म्हणजे आमचे यज्ञ होत आहेत ते रावण. जाळपोळ करतात, ऋषीमुनीला मारतात, शांतताच राहिली नाही. आणि आश्रम तर असे बंद पडणं म्हणजे विकासाची कामं थांबणं असा अर्थ आहे. मी तुम्हाला अर्थ व्यापक सांगितलंय आश्रमाचा काय होता. ते नुसतं तपश्चर्या करायला नव्हते. समाजाच्या वेगळ्या वेगळ्या अंगाला काय काय लागतं, शेती, आरोग्य सगळ्यांचा तिथे होता. शिवाय तपश्चर्या होती, शिष्य तयार करायचे होते, वेद शिकवायचे होते. म्हणून त्यांनी सांगितलं या रावणासाठी बंदोबस्त करा. म्हणून तो राम उतरलाय खाली, विश्वामित्राबरोबर घेऊन पाहिला.
पण नंतर मग सीतेच्या निमित्ताने हे प्रकरण पुढे वाढत गेलं सगळे. अशा वेळेला तो एकदा एका आश्रमात गेला. वेदवती नावाची स्त्री तिथं आहे. तिचं एकच वेळ, मला विष्णूशी लग्न करायचे. वेदवतीच अतिशय सुरेख होती दिसायला, सगळा आश्रम मॅनेज करतोय. पण तिथं रावण गेला, ती फार आवडली त्याला. आणि रावण स्त्रीलंपट होता. आवडलं तिला, म्हटलं तू काय कसलं काम करतेस, म्हणलं नाही तू किती छान आहे दिसायला, किती सुंदर आहेस, हे असली कसली कामं लोकांकडे करून घ्यायची, तू काय काम करतेस. नाही म्हणे, तुम्ही काही बोललं का माझ्याशी. मग म्हणे तू का करतेस हे, ते मला विष्णू पाहिजे, मला विष्णूशी लग्न करायचे म्हणून मी सगळं करते हे म्हणते. पण तो रावण अर्धांडच होता. तो चमत्कारिक स्वभाव आहे रावणाचा. तिला तो धरायला गेला, पकडायला गेला, धावाधाव करायला गेला. ती पळती पुढे. शेवटी ती थांबली, अग्नीमध्ये प्रवेशाची तयारी केली, उडी टाकणार. त्यावेळेला वेदवतीने रावणाला सांगितलं, तू अशाच पद्धतीने, आता तर म्हणजे मी जाणारच, मी जळून घेणार, अशाच पद्धतीने तू जेव्हा परत तिला हात लावशील, तिची इच्छा नसताना, तेव्हा तू मरून जाशील. हा शाप वेदवतीचा रावणाला होता. आता कल्पना करा, तो रावण सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध जेव्हा घेऊन जायला लागला, तो जळून नाही का जाणार. त्यामुळे सीता गेली, ती सावली गेली तिची. वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे तसा. मग सीतेला मग ते सावली बरोबर ती प्रतिमा, मग ते दागिने टाकणं वगैरे सगळे प्रकार झाले. रावणाच्या इथे वाटेत सुदामेची गाठ पडली आणि सुदामेची भेट घ्यावी असं अनेकांनी त्याला सांगितलं होतं. काय तिथे पुढे काही तसं माहितीच नव्हतं. फार मजेशीर प्रसंग घटना घडलेली बघा. विष्णूने, राम हा एकटाच आहे, बरोबर लक्ष्मण आहे. एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जायचं म्हटलं काय, हा पायात सुद्धा काही नाही, रथ बीत काही प्रकारच नाही अजिबात. रथ वगैरे काही नसताना 13-14 राक्षसांचा पराभव केला पण छोटीत. राम लक्ष्मण आहे हे खाली गेले पुन्हा. आणि मग पंपा सरोवर आहे. आम्ही एकदा बघितलं होतं पंपा सरोवर, पिठापूरला गेलो त्यावेळेला. तिथं आम्हाला गोष्ट कळली. मोठं असं सरोवर आहे आणि सत्यनारायणाचं मंदिर आहे मध्ये. ते दाखवायला आम्हाला घेऊन गेले. ते मंदिर पाहिलं आणि माझ्या बरोबर अकोल्याचे प्रोफेसर होते, त्यांचं आडनाव होतं जोशी. अहो सर म्हणलं, ओळख झाली, चांगली गप्पा सुरू झाल्या. सर म्हणले नाव मी ऐकलंय पण माझा अभ्यास नाही म्हणजे इतिहासाचा. पंपा सरोवर काय. ते म्हणले अहो हे सरोवर फार प्रसिद्ध आहे. ह्या सरोवराकाठी मारुती आणि राम लक्ष्मणाची पहिली भेट झालेली म्हणजे इथे. आणि सुग्रीवांनी पाठवलं मारुतीला. तर मातंग ऋषींच्या आश्रमेवर तिथं सुग्रीव थांबला होता वादीच्या भीतीमुळं. सगळीकडं जगभर फिरून आला. जग म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला आता. सुग्रीव जगभर फिरून आला भिवून वादीच्या भीतीने. आणि तिथं थांबला. तिथं अशा करता की मातंग ऋषींच्या आश्रमात जर तू आलास तर मरशील असं वालीला शाप होता. त्यामुळे वाली जात नव्हता तिथे. सुग्रीव सुरक्षित राहिला होता. सुग्रीवाने पाहिले 2 तरुण धनुष्य वगैरे बरोबर आहे, राजा तेजस्वी दिसत आहेत. त्यांनी हनुमानाला बोलावलं. बघ रे म्हणले कोण आहे ते कशा करता आले. त्याला भीती वाटली सुग्रीवाला. वाटलं वालीने तरी पाठवलं नाही ना म्हणजे आपल्याला मारायला. मारुतीने असं छोटं रूप घेतलं. मारुती सुद्धा समजत नाही आपल्याला. मनोवाजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ. जितेंद्रिय सगळा ताबा आहे मनावर. तो लहान आहे व्हायचा, मोठा आहे व्हायचा. प्रचंड बुद्धिमत्ता. आपल्याला फक्त तो शूर नुसता वाटतो हा मागचा मारुती, तसं नाही. पण मनोवाजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. राम रक्षित आहे. मारुती लहान झाला. राम लक्ष्मण येत आहेत. मारुती येतोय. राम आणि लक्ष्मणचं बोलणं चाललंय. अरे हे सगळं अरण्य, कोणीच नाही रे इथे. कोणी आलं तर बोलतात येईल जरा. समोरनं छोटा मारुती येतो हनुमान. हा आलं म्हटलं, कोणतरी आलं बरं का. दोघांच्या मध्ये बोलणं चाललंय. जवळ येतात. हास्य चेहऱ्यावर मारुतीच्या हसून वगैरे नमस्कार वगैरे करतात. आपण कोण, कुठून आला, आपल्याला काय पाहिजे. लक्ष्मण पुढे झाला. तो जरा गडबड आहे लक्ष्मण ना, रागीट आहे थोडा लक्ष्मण. राम शांत आहे. लक्ष्मण म्हटलं तू कोण सांग पाहिजे त्यामध्ये.
तू कुठून आलास, कुठं जायचंय तुला? मावतीने ओळखलं काय नाही म्हणजे, पण तुम्हाला काय मदत पाहिजे का काही वगैरे, अशी दोघांची बोलाचाली होती. आणि मग राम लक्ष्मणाला बऱ्याच वेळाने म्हणतात, अरे लक्ष्मणा नको भांडतो त्याच्याशी, तो बघ म्हणले कसा दिसतोय बघ म्हणले, त्याचं बोललं बघ म्हणले, ह्या वेदशास्त्र संपन्न आहे, वेद पाठ आहे त्याचे, किती संस्कृत चांगलं आहे बघ म्हणले, याचं तो कसा बोलतोय म्हणले. माझ्या बरोबरचे काही प्राध्यापक जोशी म्हणले, अकोल्याला ते जर्नलिझमच्या कोर्सचे प्रमुख होते. मला म्हणले काकडे आम्ही जर्नलिझम मध्ये शिकवतो की हा मारुती आणि राम लक्ष्मणाचा संवाद हा कम्युनिकेशन सायन्स मधला उत्कृष्ट संवाद आहे. कसं बोलावं, कसं वागावं, कशी माहिती काढावी, हे मारुती आणि राम लक्ष्मण यांच्याकडे शिकवतो. पहिला प्रसंग आहे त्या तळ्याकाठी. मग सगळं उघड होतं. मारुती सांगतो त्यांना, राम लक्ष्मण म्हणतात आम्हाला सुग्रीवाला भेटायचे. अहो सुग्रीव म्हणजे आमचे म्हणलं महाराज आहेत म्हणला, तुम्ही सांगा म्हणला. बरं कसं जायचं म्हणलं, पण नंबर झाला एकदम मारुती. अरे उद्धट नव्हताच, नंबर झाला एकदम मोकळेपणाने बोलला. म्हटलं वर राहतात ते असं असं आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाही म्हणून थांबलेत, मार्गदर्शक आश्रम वर आहे. बरं म्हणजे कसं जायचं आता, जाऊ आपण म्हणला. एकदम मारुती लहान झाला, खाली वाकला, कसा म्हणला खांद्यावर, आणि खांद्यावर घेऊन सुग्रीवाकडं घेऊन गेले. ते ओळख मिळत झाली सगळी. आणि मग सुग्रीव आणि राम या दोघांची बोलत झाली होती. त्या बोलण्यामध्ये ठरत रामाचं काय व्यथा आहे, बायकोला नेलंय, कुठं नेलंय काय पत्ता नाही. सुग्रीवाची तीच व्यथा आहे, वालीबद्दल काय करायचं. व दोघांच्या बोलण्यामध्ये ठरतं की वालीचा काटा काढायचा रामाने, सुग्रीवाला मदत करायची, आणि सुग्रीवाने सीते शोधाला मदत करायची. दोघांची ठरताच आहे. आणि मग पुढं युद्ध वगैरे होतं, वालीला मारतात. फार सविस्तर मी पुढे सांगत नाही, आपल्याला कथेकडे जायचंय पुढं कृष्णाच्या. आणि मग सुग्रीव आपल्या आनंदात राहतो, वालीची बायको त्याला मिळते, त्याची बायको त्याला मिळते, आनंदात राहतो. राज्याभिषेक झाल्यावर काही दिवस जातात, विसरून जातो सीता शोधाचं काय, विसरून जातो. आणि मग राम लक्ष्मणाला म्हणतो, अरे बरेच दिवस झाले रे, आपलं बोलणं झालंय सुग्रीवाशी, बघ बरं जाऊ दे काय तरी. लक्ष्मण जातो आणि त्याला जाब विचारतो सुग्रीवाला, काय म्हणला, विसरूनच गेला म्हणलं तू, काय ठरलं होतं आपलं म्हणलं, काय तुझं काम झालं म्हणला, राज्य मिळालं तुला, बायको मिळाली, भावाची पण बायको मिळाली, पण आमच्या कामाचं काय. आवडतो सुग्रीव जागा शहाणा, बरोबर आहे. आणि मग सुग्रीव सगळ्या वानरांना वगैरे बोलावतो. हे कैलास पासून हजारो लक्षावधी जमतात. हे नुसते वानर म्हणजे हे नाही, आदिवासी जमाती आहेत त्यावेळेच्या. वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे वेश करणं हा आदिवासींच्या मध्ये आजही प्रकार आहे. तसेच सगळे वर विष्णूने आधीच ठरलं की नाटकाचं ड्राफ्ट जेव्हा चालला होता त्यावेळेला की सगळ्या प्राण्यांमधनं अवतार आला पाहिजे आपल्याला. मग तो जांबवत असेल, मारुती असेल, की माकडं नाही, मूर्खासारखं इंग्लिशमध्ये त्याला गॉड म्हणतात, काय मंकी गॉड म्हणतात त्याला. ही चेष्टा आहे, क्रूर चेष्टा आहे मंकी गॉड म्हणणं म्हणजे मारुतीला. तर हनुमानच आहे, तो मारुतीच आहे. असं सगळ्या प्राण्यांमधनं रामाला मदत होईल असे सगळे निर्माण केले होते. सगळे जागोजागी मदत करत होते. सुग्रीव बसला आणि लोकांना सांगते, आपल्या अनुयायांना सांगितलं आपलं हे काम आहे, रामाकरता सीतेचा शोध लावायचा आपल्याला म्हणते. मग त्यांनी वाटण्या केल्या, पूर्वेला कोण जाणार, पश्चिमेला कोण जाणार, उत्तरेला कोण जाणार, दक्षिणेला कोण जाणार. त्या वाटण्या करताना पूर्वेकडं फिलिपिन्स पर्यंत त्यांनी वर्णन केलेलं आहे, उत्तरेकडं कैलासापर्यंत आहे, पश्चिमेकडं आज जिथे इराण आहे तिथपर्यंत वर्णन आहे सगळे. सुग्रीव सांगतोय. मग राम म्हणला खायला एवढं, अरे तुला कसं काय माहिती म्हणजे एवढं सगळं हे, हा तू तर म्हणलं इथे किष्किंधामध्ये. तो म्हणला काय झालं, वाली माझ्या मागे लागला होता, मला मारत होता. तो म्हणला मी सारखा पळत होतो, घाबरत होतो फार, इकडे जा तिकडे जा. तेव्हा म्हणे सगळं बघून घेतलंय म्हणला मी, लपत लपत राहिलो. आणि मग शेवटी शोध लागला की मातंग ऋषी आश्रमामध्ये आपल्याला सुख लागेल, आपण मरणार नाही, म्हणून मी इथं आलो म्हणलाय. हे सुग्रीवाला झालेलं दर्शन, त्याला दर्शन म्हणण्यापेक्षा ज्ञान, भूगोलाचं ज्ञान. वाल्मिकीने बघा या सगळ्या भागामध्ये कोणकोणती वनस्पती आहे, त्याला कोणती फळं येतात, त्याला पानं कशी येतात, त्याचं इतकंभूत वर्णन केलंय. आणि खरं आहे म्हणजे वाल्मिकीची प्रतिभा
वाल्मिकीची कल्पना ही सत्यात आहे खरं म्हणजे. ती काल्पनिक नाही, कादंबरी नाही वाल्मिकी रामायण म्हणजे, ते सत्यकथा आहे सगळी आजही. त्यामुळे चितळे नावाचे एक ॲग्रिकल्चर मध्ये रिटायर झाले आहेत, त्यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी ह्याच्यावर प्रवचन केली, 80 प्रवचन दिली. हे संदर्भ सगळे सांगितले, टांझानियामध्ये होतं आमचं तो सगळे. आणि लोकांनी मागणी केली की तुम्ही हे छापा. ते झालं प्रसिद्ध. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की सुग्रीवाला ही सगळी माहिती होती, त्याचा उपयोग झाला, पण दक्षिणा कोण जाणार? मारुतीच ठेवलंय. आणि मग मारुती वगैरे सगळे, मारुती तयार नव्हतं सुरुवातीला, जांबवत त्यांनी सांगितलं. मग मारुती आले, म्हणले अरे तुला शक्य आहे उड्डाण करणं वगैरे. मग पुढचा इतिहास सगळा घडला. आता तिथं सुद्धा मारुतीचं काम हे अद्वितीय आहे बघा, लंकेमधलं काम आहे. आपण फक्त म्हणतो मारुती गेला, लंका जाळली, आले परत वगैरे, असं एवढं कुठं नाहीये. आपले जे पराक्रमती आहेत ना, त्यांनी मारुती आणि कृष्ण ह्यांना जागतिक पातळीवर नेलेलं आहे. सध्या गेल्या 3-4 वर्षापासून जागतिक पातळीवर नेले त्यांना. म्हणजे भारताला आता एक काळ असा होता की पाकिस्तानची भीती वाटायची. आज भारत अमेरिकेला टक्कर देतोय. आज तिथे युरोपचा काय घेऊन बसलाय. हे जेव्हा बोलणी चालणी होतात त्यावेळेला आपले पराक्रमती हे ताबडतोब तसे ठणकावून उत्तर देतात. युअर प्रॉब्लेम्स आर नॉट आवर प्रॉब्लेम्स, आवर प्रॉब्लेम्स आर आवर प्रॉब्लेम्स. वी डोंट वॉन्ट ॲडवाइस, वी वॉन्ट फ्रेंड्स. असं पटवतात. हे कुठनं आलं? मारुतीकडनं आलं, कृष्णाकडनं आलं, आपल्या संस्कृतीतनं आलं सगळे. शेवटी तो मारुती तिथं जातो, फिरतो सगळीकडे. मध्ये मध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, फिरतो सगळं, सीतेचा पण शोध लागतो. आणि मग तो त्याच्या स्वभावाप्रमाणे धांगड नाही का घालतो, झाडं फुटतात, हे होतात वगैरे सगळे. रावणाकडे तक्रार जाते, अहो तो कोण वानर आलाय, त्यांनी सगळं म्हणलं उद्ध्वस्त करून टाकले म्हणजे आणा धरून त्याला. मग सगळे धरून त्याला आणून रावणासमोर हे करतात. हनुमाना कुतूहलन बघतोय, रावण त्याला बघायचं होता, नाव ऐकून आहे. रावण म्हणलं कोण तू, कशाला आलायस इथे? तो म्हणला मी हनुमान आहे म्हणला. पण आलास कशाला? ते काय म्हणला, तुमच्याबद्दल मी फार ऐकून होतो. डिप्लोमॅट कसं आहे बघा मारुतीला, काय म्हणतात जयशंकर आपले त्याला. मारुती म्हणला तुमचं नाव फार ऐकून आहे म्हणलं, तुम्ही शूर आहात, एवढं वैभव आहे तुमचं, लंका कशी म्हणलं, सोन्याची लंका वगैरे, फार दिवस ऐकून होतो. असं वाटतं एकदा बघावं तुम्हाला, दर्शन घ्यावं तुमचं, म्हणून मी इथं आलो. त्याला बरं वाटतं रावणाला, सुखावतो. स्तुती केल्यावर कोण नाही सुखावणार, सुखावतो तो. बरं म्हणलं मग आता काय काम काय मग झाले का दर्शन? ते काम म्हणलं एक तेवढं किरकोळ आहे म्हणलं का. आमचे जे मुख्य गुरु आहेत म्हणला राम, तर त्यांची बायको तुम्ही आणलेली होती इथे, तर तिला तेवढं सोडा म्हणजे झालं. मग हे मग रावणाला कळतं हे प्रकरण साधन आहे, हे प्रकरण साधन आहे. आधी सांगायला सगळं ते भोळेपणा आहे, खरं नाही चेहऱ्यावरचा. त्याला म्हणतात याला घराने म्हणले पटतं आता घ्या शत्रूच आहे म्हणून, सीतेला का सोडायचं, आणली कसं करतात. त्याला मग धरतात, बांधतात त्याला आणि म्हणतात अरे मग त्याच्या शेपटीला बांधा आणि त्या पेटून म्हणले. त्याप्रमाणे मारुती सगळ्या लंकेवर फिरतो. शेपटीमुळं सगळं दाणादाण होती सगळे. एकच घर त्याला फक्त त्या सगळ्या प्रवासामध्ये मारुतीला चांगलं दिसतं, जिथं विष्णूची पूजा चालू असती, ते बिभीषणाचं घर असतं. बरं वाटतं, बिभीषणाशी बोलतो तो हा, पण बाकी लंकेमध्ये जाळपोळ करून टाकतो तो आणि शेवटी समुद्रात बुडवतो शेपूट आणि निघून जातो परत. आणि शोध लागला सीतेचा, सीतेकडे जातो, माई वगैरे म्हणतो, नमस्कार करतो, दोघं पुन्हा एकमेकाचे देतात आणखी वगैरे सगळे. आणि म्हणतो माई तुम्ही चला, मी घेऊन जातो तुम्हाला तिकडे. आता इथे बघा सीतेचं मोठेपण कसं आहे बघा परत. म्हणून ते रामायण जगभर चालतं एवढ्या करता. राम सीता मारुती. सीता म्हणते मी येऊ शकत नाही तुझ्याबरोबर. तो म्हणतो का, चला की तुम्हाला घेऊन जातो मी, तुम्हाला किती त्रास होतो इथे. म्हणजे शेवटी तर रावण सीतेला सांगतो, भेटायला जेव्हा जातो त्यावेळेला, तू मी सांगतो ते कर, माझ्या महाराज चल. नाही म्हणते सीता, अंगावर फटके कपडे झाले असतात, राक्षसींचा पहारा असतो, नाही म्हणते ते. बरोबर घेऊन रावण आला असतो राक्षसी तर. आणि मग रावण शेवटी कंटाळून तिला सगळं मोह माया दाखवण्याचा काही उपयोग होत नाही. सीता म्हणजे लक्ष्मी आहे पुन्हा, ती कशी कबूल करेल.
शेवटी रावण संतापतो, म्हणतो आता तुला मी आणखीन एक 8-10 महिन्याची मुदत देतो. ह्या दरम्यान तू कबूल झालीस तर ठीक आहे. शब्द आहे ना वाल्मिकी रामायणात, वाल्मिकी शब्द आहे, तू जर कबूल नाही झालीस तर तुझे तुकडे तुकडे करेन आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला शिजवून खाईन म्हणते. रावण म्हणतो सीतेला. सीता आपल्या रडत असते. मग निघून जातो तो पानामागं मारुती बसलेला असतो. तो हे सगळं ऐकतो संवाद. सीतेला काहीच माहित नसतं. तो खाली उतरतो, ओळख करून देतो आणि मग दोघांचे बोलणं होतं. मग मारुती म्हणतो तुम्ही चला माझ्याबरोबर, मी घेऊन जातो तुम्हाला खांद्यावर. की नाही म्हणते. त्या 2 गोष्टी म्हणले म्हणून मी येणार नाही. काय म्हणले काय येणार नाही तुम्ही का? म्हणजे एक तर तू आकाशात उडत जाताना लंकेत तर तुला विरोध होणार आहे म्हणते, बाण मारतील लोक सगळे वगैरे, तुला हेलकावे बसतील सगळे, मी पण खाली म्हणते, खाली समुद्र आहे म्हणते, पण मी येत नाही म्हणते. आणि दुसरं म्हणले मी परपुरुषाच्या अंगाला हात लावणार नाही, रामाशिवाय मी कोणालाही मानत नाही म्हणले, त्यामुळे म्हणजे मी येत नाही. आणि मग जातो हनुमान परत. आणि मग पुढचं ते पूल बांधणं वगैरे सगळे प्रकार असे होतात. ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय बघा, राम हा कसा आहे, एक मनुष्य म्हणून निर्माण झालेला आहे. तो राजा आणि मनुष्य ह्याची सगळी दुःख त्याला वनवास भोगायला लागला, बायको पळवून नेली आणि राम रडला सुद्धा. त्या बायको पळून गेल्यावर नवऱ्याने रडणं हे प्रकार किती चालतात माहित नाही मला. बायको माहेरी गेले लोक खुश होतात, इथं राम लागला रडायला, बायको दिसत नाही, काय करावं कुठे. म्हणून मेघदूत हे त्याच्यावर आहे. कालिदास म्हणतो मेघदूत म्हणजे रामाला जो विरह झालाय, त्याने जो प्रकट केलाय तो त्या मेघदूतामध्ये आहे. ही मूळ कल्पना रामाची आहे, कालिदासाला सुचलेली आहे. इतकं व्याप आहे बघा रामायणाचं, इतकं मोठं आहे रामायणाचं आहे. ह्या पार्श्वभूमीवर कृष्ण अवतार आहे. आठवा रामाचा अवतार असा, कारण मनुष्याचा प्रकार ह्याच्यामध्ये अवतार राम आणि कृष्ण हे 2 आहेत. आधीचे दैवी आहेत, प्राण्यांच्या मधले सगळे आहेत, जे नरसिंह आहे त्याच्यामध्ये, हे सगळे झाले आहेत सगळे. पण कृष्णाच्या समजून घेण्याकरता आपल्याला रामाचा हा भाग एवढा बघायला लागतो आपल्याला. आहे वेळ थोडीशी हे करू. आता कृष्ण समजून घेताना सुद्धा आपल्याला काय बघायला लागेल बघा, अतिशय अलौकिक, अद्वितीय, विलक्षण, कोणत्याही वयोगटातल्या लोकांना मोहून टाकणार, पुन्हा कधीही न होईल असं वाटणार, कोणालाही सांगा केव्हाही सांगा आवडणार असे हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व शब्द लावता येत नाही म्हणून व्यक्तिमत्व म्हणायचं, दुसरा शब्द सापडत नाही आपल्याला म्हणून. हा पूर्ण पुरुष आहे, योगेश्वर आहे. किती बाजू आहेत त्याला, किती बाजूने विचार करावा तेवढं थोडंच आहे. आपल्याला फक्त वरवर कृष्णाचं माहिती असतं की लहानपणीचा कृष्ण, तुरुंगात जन्म झाला, गोकुळात नेला, तिथं वाढला, तिथं लाड झाले, गोपींच्या बरोबर खेळायचा, चोऱ्या करायचा, लोणे खायचा, गाई सांभाळायचा, हे आपल्याला माहिती सगळं आहे. पुढे मग मोठा झाला, मग गीता सांगितली, पांडवांना मदत केली, हे वरवरच आहे कृष्ण. याच्यापेक्षा कृष्णाला अनेक त्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू आहेत, अनेक पैलू आहेत त्याला. प्रत्येक पैलू महत्वाचा आहे, प्रत्येक पैलूवर तासनतास बोलता येईल अशी कामगिरी आहे कृष्णाची. पांडवांना कृष्णाने केलेली मदत, तर पांडवांच्यातनं कृष्ण वजा केला ना तर पांडवांच्यात काही शिल्लकच राहत नाही. कृष्ण नसता तर पांडवांचा विजय झालाच नसता. 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांचं आहे आणि 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांचं आहे. हस्तिनापूर हे राज्य जगात श्रेष्ठ होतं का? जग म्हणजे काय होतं मुळात? भारताचेच होते ना हे राज्य. कृष्णाचा जेव्हा उगम झाला त्यावेळेला कसं होतं भारत बघा. भारतामध्ये गणराज्य, रिपब्लिक ज्याला म्हणतात ना, म्हणजे राजा नाही, लोकांचंच राज्य. हे जागोजागी होतं. भांडायचे, परस्परे करायचे, मदत करायचे, यज्ञ व्हायचे वगैरे. ऋषीमुनींचे पुष्कळ तळ होते, अगस्ती वगैरे, विश्वामित्र, अशा अनेक तळ होते. त्या ऋषीमुनींचा पाठिंबा असायचा. काही राजे पण होते. अशा
पार्श्वभूमीवर कृष्णाचा उदय झालेला आहे. त्यामुळे कृष्णाचं एक काम असंही आहे की लोकशाही टिकवली कृष्णानं. कृष्णाला मोठं जसं इकडे रावण आहे रामाला, त्या कृष्णाच्या अवताराकरता मुख्य जबाबदारी कोणाची, कोण शत्रू आहे? जरासंध. तोही आपण समजून घेतले. जरासंधाने संबंध भारतासमोर आवाज उभं केलं. त्याला मोठमोठे क्षत्रिय राजे असे चळचळ कापायचे त्यासमोर. त्यांनी कितीतरी क्षत्रिय राजे तुरुंगात टाकले होते आणि एक संख्या 100 झाली की सगळ्यांना मारून टाकणार होता. आता हा जरासंध आहे. त्या जरासंधाला कृष्णाचं आव्हान आहे. कोणत्या मार्गाने आपण बघू. पण असं आव्हान जरासंधाला होतं कृष्णाचं. त्यामुळे कृष्णाचे किती पैलू आहेत. तो धृतराष्ट्राशी कसं वागतो, कुंतीशी कसं वागतो, द्रौपदी हे विशेष प्रकरण आहे कृष्णाच्या आयुष्यातलं. अतिशय भव्य असं कुठलं तरी शब्द सापडत नाही असे संबंध आहेत कृष्णाचे द्रौपदीचे. कृष्णावर आक्षेप आहे पुष्कळ. त्यामुळे कृष्णाचे इतके सगळे वेगवेगळे पैलू आहेत. पण कृष्णाला बदनामही फार केले आपण. म्हणून त्या शेवाळकरांनी त्यांच्या युट्यूबमध्ये म्हणले की परधर्मीयांच्या पेक्षा हिंदूंनीच कृष्णाला फार बदनाम केले. नाना तऱ्हेचे आरोप घेतले. ते तुम्हाला सांगतो मी समजून, ते कसे खोटे आहेत म्हणून. शेवटी तळमळीत त्याने सांगितलं की बदनाम केलं. तमाशापासून सुरुवात होती. कृष्णाने पेद्या तमाशात असतात. मग त्या नावावर त्यांनी काही हावभाव करावेत, काही बोलावं, आजकाल बिचकट बोलावं आणि लोक आवडीन जातात. गावाची जत्रा असतात ना, फेब्रुवारीपासून सुरू होतात. जत्रा म्हणजे 2 गोष्टी असतात, तमाशाचे फड आणि कुस्त्यांचं फड. खोबऱ्याच्या तुकड्यापासून कुस्त्या सुरू होतात पोरांच्या त्या मोठ्यापर्यंत. आणि मग ते मोठे मोठे पैलवान असे फिरतात गावोगावी कुस्त्या करत. तसं तमाशा पण फिरतात. त्या तमाशात ती मावशी असती, पुरुषांनी काम केलेली मावशी ती, आणि पेंद्या असतो आणि कृष्ण असतो. चेष्टा मस्करी, काही अंगविक्षेप करणं, काही बोलणं, हे प्रकार तमाशातनं चालतात. आणखीन काय विटंबना किती करायची कृष्णाची. आपणच केलेली विटंबना. बाकी इतर धर्मियांनी पुढे काही म्हटलं नाही. पण याचा पण आपला विचार करायचा आहे. आपण आपल्या आज उद्याच्या ह्याच्यापर्यंत त्याचा विचार आपण करू. असे अनेक पैलू कृष्णाला आहेत. त्याच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत. जन्मही कसा आहे बघा आणि शेवटही कसा आहे बघा. सामान्य माणसा आयुष्यामध्ये येणारा नाही तो. कृष्णाने जन्माला येण्याच्या आधी दौंडी पिटवली होती, मी येतोय म्हणून, देव म्हणून तो कौस घाबरला होता. कौस म्हणजे कोण आहे त्याचा? वसुदेव देवकी. देवकी म्हणजे आई त्याची. त्याचा मामा कौस मामा. त्यामुळे मामाबद्दल कडवड बोलायचं म्हटलं की कौस मामा म्हणतात आपल्याकडे. असं तर कौस. त्या कंसाला भीती वाटली. आकाशवाणी झाली म्हणा, त्याला अंतःप्रेरणेमुळे कळलं म्हणा, आपल्या बहिणीचा 8वा मुलगा आपल्याला मारणार आहे. आणि मग त्या दोघांना मेवण्याला आणि तो मेवणा म्हणजे त्याच्या मंत्रिमंडळात होता कंसाच्या. वसुदेव मोठ्या पदावर होता. मग त्याला हाऊस अरेस्ट केलं त्यांनी. जाळीच्या तुरुंगात वगैरे काही खरं नाही, हाऊस अरेस्ट केलं. कारण तो मोठा होता वसुदेव आणि बहीण होती. कधी बंद करून टाकलं, बाहेर जाणं वगैरे हा प्रकार काही नाही. तशी मुवमेंट होती त्याची. कारण त्याच वेळेला वसुदेवाला बलराम नावाचा मुलगा झाला रोहिणीपासून. त्याच काळात म्हणजे तो रोहिणीकडे जात होता वसुदेव. इकडे देवकी होती. देवकीला 7 मुलं झाली आणि हा 8वा मुलगा. तो जन्माच्या आधीच दौंडी पिटली होती. म्हणून त्याने वसुदेवाने जन्म झाल्या झाल्याच कृष्णाला उचललं ताबडतोब. पावसाळ्याचे दिवस आणि घेऊन ठेवलं तिकडे आपल्या मित्राचे ते गोकुळात, यशोदा तिकडे. दत्तक पुत्र राहावा तसं तो राहिला कृष्ण. सुरुवात कशी बघा. जन्म झाल्या दत्तकासारखा राहिला. संख्या आई वडिलांच्या पेक्षा लांब राहिला. आणि मग मधला सगळा प्रवास आपण बघू एक एक सविस्तर. आणि शेवट स्वतःचेच लोक यादव, कितीतरी लाखो यादव आधी सांगून त्या यादवाचा संहार केला. त्याने मारून टाकलं यादव सगळे. फार माजलेत म्हटलंय. हा कसा गुण आहे बघा. निस्पृहता आहे, अलिप्तता आहे,
आपली माणसं, आपल्या जातीची माणसं जाऊ दे की पुढं, हा प्रकार नाही. मारून टाकले सगळे त्यांनी, ठरवून मारून टाकले सगळे. वसुले देवकी पण संपले. बलरामाकडे गेले. बलराम एका खांबाला, झाडाला असे टेकून उभे होते. कृष्णाने सगळं सांगितलं, काय काय झालं, नाश झाला वगैरे. बलरामने ऐकलं, नमस्कार केला. त्याच्या डोक्यात कशी ज्योत बाहेर पडली. आणि नंतर मग चालत चालत बलराम गेले, पडले खाली. नमस्कार केला कृष्णाने बलरामाला. पुढं असे चालत चालत गेले. एका ठिकाणी असे पाय एकावर ठेवून हात ठेवून बसले. आणि मग तिकडनं व्याधाचा समज झाला की हरण आहे म्हणून. आणि हरण म्हणून त्याने तो बाण मारला. काही मिनिटात लागला, काही मिनिटात लागत नाही, पण कृष्णाचा शेवट त्या ठिकाणी झाला. सोमनाथाचं मंदिर आहे, त्याच्या शेजारी 2 किलोमीटरवर हे वेरावळ नावाचं ठिकाण आहे. तिथं आजही कृष्णाची मूर्ती तुम्हाला आडवी पडलेली तुम्हाला दिसेल. व्याध आला, घाबरला तो, म्हटलं मला वाटतं हरण आहे. कृष्णाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, काय निर्विकार असतो. भावनांचा अजिबात कृष्णाच्या आयुष्यामध्ये कुठं स्थान नाही, अजिबात भावना स्थान नाही. त्यांनी सांगितलं त्या पार्थाने की काही काळजी करू नकोस, म्हणे तुला काही शिक्षण आहे, तुझं उद्धार होईल. म्हणजे माझं कार्य संपलंय आणि कृष्णाचं कार्य सगळं संपलंय. कृष्णाने भगवद्गीतेने सांगितलं होतं की आपलं काम करा, क्रमण्डे वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करीत राहा. मागे 2दा सांगितलंय, पण पुन्हा पुन्हा कृष्णामुळे आपल्या साखर लागणारे भागवत आहे. पुणे कर्मण्डे वाधिकार असते, आपलं काम करत राहा आणि ते काम प्रेमाने करा. सक्तीने सांगितले म्हणून नाही, हुकुमशाही म्हणून नाही, आवडीने करा, प्रेमाने करा. कर्मण्डे वाधिकार असते. आपलं कर्तव्य आहे ना, तुम्हाला विशिष्ट भूमिका घेऊन परमेश्वराने पाठवलेलं आहे. आई असाल, मुलगी असेल, बाप असेल, कुणी असेल, तुमची भूमिका करा. दुसऱ्यांना आवडो ना आवडो, तुमच्या समाधानाकरता करा. कर्मण्डे वाधिकार असते मा फलेषु कदाचन, काही अपेक्षित ठेवू नका. तुम्ही जे काही करता, मी हे केलं म्हणून मला ते मिळालं पाहिजे वगैरे, हे मनातच घ्यायचं नाही अजिबात काही. दुसऱ्यांनी मान द्यावा आपल्याला, कशा करता? मुळामध्ये आपण कोणाकडनं अपेक्षाच ठेवायच्या नाहीत. कशा करता अपेक्षा ठेवायच्या आपण? आता घर संसारामध्ये 4 गोष्टी असतात, त्या होतात, पण कशा करता? माझ्याकरता हे करावं, माझ्याकरता ते करावं वगैरे, काही नाही गरज. आपला स्वतःच्या ह्याच्यामध्ये आनंदात राहावं, स्वतःच्या आनंदाच्या मस्तीत राहावं माणसाने. कृष्ण सांगतो कर्मण्डे वाधिकार असते मा फलेषु कदाचन, काही फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि मग पुढचं स्टेज आहे ना, ती महत्वाची भारती म्हणजे अलिप्तर ठेवा. गुंतून पडू नका अजिबात. हे माझं, ते माझं वगैरे, हे सगळं कृष्ण स्वतः जगला म्हणून तो फार मोठा आहे. बाकी सगळ्या धर्माला गळती लागलेली आहे. माणसं कुणी ऐकत नाहीत. किती लोक बायबल वाचतात आणि किती लोक मुसलमानचे ग्रंथ वाचतात. भागवतातलं सांगितलंय ते लोकांच्या उपयोगाचं आहे, त्यांचं जीवन समृद्ध करणार आहे. कृष्णाने जे सगळं सांगितलं तत्वज्ञान, हे सगळं स्वतः जगला तो, हे मोठेपण आहे. आणि आता आपल्याला बघून असं वाटतं केवढं मोठं काम आहे, आपण तसंच वागलं पाहिजे. भागवत ऐकायचं एवढ्या करता की कृष्ण कसं मेरुपणे अशा करता की त्याच्या लीला इतक्या विलक्षण आहेत, नाना तऱ्हेच्या लीला आहेत. तो काय नव्हता कृष्ण करते, अतिशय श्रेष्ठ बुत्सद्यापासून ते खोडकरपणापर्यंत सगळे भूमिका कृष्णाने केल्यात, पण कुठं गुंतून पडला नाही. तुम्हाला असं दिसत नाही कृष्णाच्या आयुष्यामध्ये की कृष्ण रडत बसलाय, आई कुठे माझी वगैरे, काही नाही. हा कृष्णाच्या आयुष्यामध्ये भावना नाहीतच. म्हणजे तो निर्विकार कसा होता, त्याला बुद्धी होती, भावना नव्हत्या का? होत्या, पण गुंतून नाही पडला, अडकून नाही पडला. तो वेगळा राहिला. असं व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात कुठेही झालेलं नाही. त्याचा सविस्तर इतिहास आपण उद्यापासून बघू. आज थांबू.
आज सरांनी मानवी अवतार श्रीराम आणि दैवी अवतार श्रीकृष्ण यांचा आढावा घेतलेला आहे. उद्या त्यांच्या कथाकथन